नमस्कार. महाराष्ट्राचा रणसंग्राम या जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आपण आता कोकणात पोहोचलो आहोत. महाराष्ट्रात राजकीय रणधुमाळी अतिशय वेगाने वाढतीये आणि त्याचबरोबर तापमानाचा आणि राजकारणाचा पारा सुद्धा चढतोय. आम्ही आता सावंतवाडीत आहोत. माझ्यासोबत आहेत माझे सहकारी जगदीश देशमुख. नमस्कार, मी जगदीश देशमुख. महाराष्ट्राचा रणसंग्राम या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आपल्या या कार्यक्रमाचे स्पेशल पार्टनर आहेत राजश्री लॉटरी. खरं तर कोकण तसं शांत, कोकणी माणूस सुद्धा रिॲक्ट होत नाही. मात्र यंदाची निवडणूक जरा वेगळी आहे. कोकणी माणूस रिॲक्ट व्हायला लागलाय. आणि मुळात कसं असतं की कोकणी माणूस हा मनात एक, पोटात एक आणि ओठामध्ये भलतंच असतं. मनातलं शक्यतो ओठामध्ये येऊन देत नाही. मात्र यंदा मात्र रणांगणामध्ये कोकणी माणूस समोरासमोर येतोय आणि समोरासमोर आपल्या मनात जे आहे तेच मत मांडतोय. आणि हेच सर्व आपल्याला समजून घ्यायचं आहे. कोकणामध्ये कुणाची हवा आहे, कोकणाचं राजकीय वातावरण सध्या काय आहे, कोण बाजी मारेल, कुणाचा पराभव होईल, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला समजून घ्यायची आहेत आपल्या या महाराष्ट्राचा रणसंग्राम या कार्यक्रमातून. महाराष्ट्राचा रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये सावंतवाडीच्या जनरल जगन्नाथराव भोसले स्मृती शिव उद्यानामध्ये आपण आहोत. माझ्यासोबत विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत. महिलांचंही प्रतिनिधित्व करण्यासाठी 2 महिला या कार्यक्रमामध्ये आहेत. आणि त्याचबरोबर या समोर आपल्याला विविध पक्षांचे कार्यकर्ते आहेत जे या चर्चेत त्यांची मतं मांडतील. माझ्यासोबत असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन आधी परिचय करून देतो. आपण काँग्रेस पक्षाचे आहात. आपलं नाव आणि पद? माझं नाव ॲडव्होकेट राघवेंद्र दिलीप नार्वेकर. मी शहर अध्यक्ष आहे काँग्रेस कमिटी. याच निमित्तानं आपल्यासोबत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रतिनिधी आहेत. आपली ओळख? अशोक परब. जी, याच्यावर बोलायचं आहे आपल्याला. माझं नाव अशोक परब आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जी पक्षाचा मी शिवदूत म्हणून. जी. महाराष्ट्राचे राज्यमंत्री राहिलेले प्रवीण भोसले जी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रतिनिधी म्हणून आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहेत. भारतीय जनता पार्टीच्याकडून आपल्यासोबत ॲडव्होकेट संजू शिरोडकर आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत शिवसेना जी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे प्रतिनिधित्व करण्याच्यासाठी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. आपला परिचय? नमस्कार, जय महाराष्ट्र. मी रत्नाकर सुहासिनी बबन जोशी, शिवसेना, जिल्हा प्रवक्ता, सिंधुदुर्ग. बिलकुल. महिलांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ज्या 2 महिला आहेत त्यांना विनंती आहे त्यांनी आपला परिचय द्यावा. महिलांचं प्रतिनिधित्व करत असली तरी मी शिवसेना शिंदे गट याची मी प्रतिनिधी आहे आणि मी त्या शिवसेनेच्या संदर्भात इथे बोलू इच्छिते. जी, आपली ओळख? मी श्रुतिका श्रीकांत दळवी, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना शहर प्रमुख आहे. बिलकुल. या चर्चेमध्ये आपल्याकडे वंचित आणि मनसेचे सुद्धा प्रतिनिधी आहेत. आधी वंचितची ओळख आपण करून घेऊयात. ती कुठली आहे म्हणाली? उद्धव बाळासाहेब. बिलकुल. मनसेच्या चर्चेची सुरुवात करतोय आणि चर्चेसाठी पहिली फेरी आपण भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्याकडून करतोय. कोकणात महत्त्वाचा मुद्दा गाजला तो गद्दारी आणि खुद्दारीचा. कोण गद्दार आणि कोण खुद्दार, तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. आधी शिंदे गटाच्याकडून. नमस्कार. खरं तर बाळासाहेबांची जी शिवसेना आहे, बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार हे घेऊन जाण्यासाठी स्वतः आमचे कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे विचार जोपासले आणि ती बाळासाहेबांची शिवसेना शिदोरी समजून आज महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत. आम्ही खुद्दार आहोत ज्यांनी बाळासाहेबांचे विचार पायी तुडवले, हिंदुत्व बाजूला करून महाविकास आघाडीच्या सोबत गेले, ते खऱ्या अर्थाने गद्दार आहे. याचं उत्तर द्यायला लागेल आपल्याला पटकन. यामध्ये ज्याप्रमाणे बोलले आहेत जे हे शिवसेनेचे खुद्दार म्हणून, त्यांना विचारा तुमचं शिवसेनेशी काय किती वेळा हे झालं आहे, किती हे तुमचं हे आहे. त्याप्रमाणे तुम्ही आज जे शिवसेना खुद्दार म्हणून तुम्ही वापरत आहात ते ॲक्च्युली तुमची शिवसेना नसून उद्धव बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे ते चिरंजीव आहेत. बरं. आणि त्यांच्यामध्ये ते त्यांची शिवसेना खरी शिवसेना त्यांची आहे. पण याच खुद्दार आणि गद्दारच्या चर्चेमध्ये मनसेचाही एक एलिमेंट आहे. मला त्या निमित्तानं मनसेच्या प्रतिनिधींना विचारायचं आहे की ठाकरेंच्या वैचारिकदृष्ट्या भूमिकेची बांधिलकी आत्ता कोणाकडे आहे आणि ठाकरेंचे खरे वारसदार कोण आहेत? कोकणात तुमचं अस्तित्व काय आहे? आधी ठाकरे साहेबांचे खरे वारसदार कोण आहे हा इश्यू वेगळा आहे. समोरचे प्रश्न साहेब बघितले वेगवेगळे प्रश्न आहेत. पण काल जर बघितलं आपण, काल एकनाथ शिंदेची जाहीर सभा होती ठाणेमध्ये. त्या व्यासपीठावर
भोजपुरी गायिका त्या ठिकाणी नाचत होती. नाही, ठाकरेंच्या विचारांच्या वारसाची चर्चा चालली आहे. हे बाळासाहेब ठाकरेंचे विचार आहेत का? हे बाळासाहेब ठाकरेंचे बरोबर विचार नाहीत आहे, का? बरोबर आहे. बाळासाहेब ठाकरेंचे विचार वेगळे. तुमच्याकडे उत्तर आहे का जोशी साहेब याचं? आहे ना, नक्की. बिलकुल, लगेच द्या पटकन. एक लक्षात घ्या, तो सांस्कृतिक कार्यक्रम होता आणि कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणं हे आमचं काम आहे आणि आम्ही ते करत राहू. पण कोकणामध्ये भोजपुरी लोकांना व्यासपीट कशाला उपलब्ध करून देत आहे? कोकणामध्ये नाही दिलंय साहेब, अच्छा, आपण ठाण्यामध्ये दिलेलं आहे आणि ठाणे हे ग्लोबल आपण आहोत, ग्लोबल आपला जिल्हा आहे आणि त्यामुळे आपण सर्व समावेशक घेऊन. मुख्यमंत्र्यांची सभा ही सांस्कृतिक कार्यक्रम होऊ शकतो का साहेब? मुख्यमंत्री साहेबांची सभा होती ती, त्या सभा सुरू व्हायच्या अगोदर तुम्ही भोजपुरी गायिका तिथे नाचवत होता. ठीक आहे, या मुद्द्याला बऱ्यापैकी वाढताना दिसत आहे, पण मूळ मुद्दा आपला भरकटायला नको. तो खुद्दारी आणि गद्दारीच्या संदर्भातला आहे. माझे प्रतिनिधी, माझे सहकारी जगदीश देशमुख आहेत. जगदीश, एकदा जनतेमध्ये जाऊयात आणि त्यांना विचारूयात, खास करून कोकणी माणसाच्या मनामध्ये हा विचारांचा वारसा आणि मतांचा वारसा या दोन्हीबद्दल काय म्हणणं आहे. कारण कोकण, शिवसेना, बाळासाहेब यांचं नातं आहे ते अधोरेखित होत आहे. जी, सुरुवातीला आपण सर्वसामान्य जनतेला नेमकं काय वाटते ते पाहूया, नंतर कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याकडे जाऊया. सर्वसामान्य जनता सुद्धा आपल्यासोबत आहे. काका, काय वाटतंय, बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना खरी कुणाची किंवा गद्दार खुद्दार हा सध्या प्रचारामध्ये महत्त्वाचा मुद्दा बनलाय. आपल्याला काय वाटतं, नेमकी शिवसेना कुणाची? उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि का? कारण मूळ वारसच ते आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे. याचं कारण असं आहे की शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केली 1966 पासून, ती आजपर्यंतही त्यांचीच आहे. इथे कुठेही त्याच्यावर वारस हक्क सांगू नये. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की विचाराने शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची आहे, उद्धव साहेबांची आहे. आपण मतांसाठी विचार सांगत असाल तर हिंदुत्वाचा खरा अर्थ आम्हाला अद्यापही कळलेला नाही. ठीक आहे, तुम्हाला काका तुमचं काय मत आहे याच्यावरती? ठाकरेंचीच शिवसेना आहे बाज. आपण आता ठीक आहे, महिलांकडे येऊया. पदाधिकाऱ्यांकडनं आता आपण त्यांचं मत जाणून घेऊया. अगदी हा प्रश्न विचारणंच चुकीचं आहे, कारण शिवसेना खरी उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना. अगदी छोट्या मुलाला जरी विचारलं शिवसेना कोणाची, तर तो अगदी न भीता किंवा न तातडीने उत्तर देतो की शिवसेना ही ठाकरेंचीच आहे आणि पक्ष चोरून किंवा हे करून अशी कोणाकडे जात नाही. त्यांच्यावर हिंदुत्व सोडलं असं नाही, हिंदुत्व कुठे काय सोडलंय? हिंदुत्व सोडलं असं जर म्हणतात तर ते हिंदुत्व कसं सोडलं हे सांगा ना. हिंदुत्व सोडलं म्हणजे याचा अर्थ असा नव्हे की मुस्लिम समाजाला जवळ केलं किंवा दुसऱ्या कुठल्या घटक पक्षाला जवळ केलं, याचा अर्थ असा होत नाही की हिंदुत्व सोडलं. हिंदुत्व त्यांच्याकडे आहे आणि ते कायम राहणार आहे. आणि आम्ही सुद्धा जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहोत ना, ते ठाकरेंचीच शिवसेना म्हणून कायम राहणार आहोत आणि ठाकरेंचीच शिवसेना आहे. ठीक आहे, अजून एक प्रतिक्रिया आपल्याकडे येते. हां, एकनाथ शिंदेंच्या पक्षांकडून. सर, मला एक सांगा तुम्ही की जेव्हा आपण एखादा पक्ष चालवतो, एखादी संघटना चालवतो, तर ती त्याची जी तत्त्व आहे त्या तत्त्वावरती ती चालत असते. तसं जर असेल तर राष्ट्रपती जे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणतात, तर त्यांचा मुलगा झाला असता ना पुढे त्याचा. मग त्याचे जर गांधीचा सभा का सगळे जग का म्हणतं गांधींना आपलं, आमचा भारत का म्हणतो सगळ्या गांधींना आपला, कारण गांधींचे विचार आहेत. मग तसंच आहे बाळासाहेब ठाकरे. आम्ही पण 18-19व्या वर्षापासून बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर आहोत, त्यांच्याबरोबर काम केलेलं आहोत, त्यांच्याबरोबर आम्ही निवडणुका लढवल्या आहेत. मला एक सांगा तुम्ही, उद्धव ठाकरे साहेबांना मी हे विचारू शकते, बाळासाहेब ठाकरे ना स्वतःला मुख्यमंत्री होऊ शकले असते, कधी मुख्यमंत्री ते झालेत का? नाही झाले. मग तुम्ही मला एकच सांगायचं आहे की उद्धव ठाकरे साहेबांना का नाही हे 40 आपल्या घरातले, मी एक स्त्री आहे, माझ्या कुटुंब जर मी सांभाळू शकते तर यांना 40 आमदार का नाही सांभाळू शकले? 40 जण वाईट होत आहे असं होऊ शकत नाही. मला एका गोष्टीचं उत्तर काँग्रेसकडून लागेल. आत्ताच्या स्थितीला काँग्रेसची तिकीटं लोक घेऊ इच्छित नाही आहेत. इतकी दयनीय अवस्था असताना कोकणामध्ये तुम्ही किती जागा लढणार, निवडून किती आणणार आणि तुमच्यासोबत लोक काय येतील? माईकवर उत्तर द्या. महाविकास आघाडीतर्फे 3 पक्ष प्रामुख्याने आहेत. ते म्हणजे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. आता काय झालं, ज्यावेळी पक्ष ज्यावेळी फुटले, उभाठा आणि जेव्हा निर्माण झाले आणि 2.5 वर्ष चालवले आणि त्याच्यानंतर त्यांनी पॉलिसी ठरवली की जिथे उभाठाचे जे शिवसेनेचे जे उमेदवार होते, जिथे काँग्रेसचे होते आणि जिथे राष्ट्रवादीचे होते, जे निवडून आलेले होते, तिथे त्या मतदारसंघात त्यांना त्या सीट्स दिलेल्या आहेत. पण मग आत्ताच्या घडीला मला परुळेकर यांच्याकडून विचारायचं आहे, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसची जी लढाई आहे त्यात प्रबळ कोण वाटतंय? आम्ही जी निवडणूक लढवतो आहे
ती विकासाच्या मुद्द्यावर लढवतो आहे. आणि प्रामुख्याने मला सुद्धा वाटतं या चर्चेमध्ये विकासाच्या मुद्द्यावर चर्चा होणं हे संयुक्तिक ठरेल. कारण आज आपण बघितलं असेल, फक्त कोकणाचा जर विचार करायचा झाला असेल तर भारतीय जनता पार्टी शासित ज्यावेळी आपल्याकडे इथे राज्य आलं, म्हणजे महाराष्ट्रात म्हणा, केंद्रात म्हणा, त्यानंतरचा सिंधुदुर्ग म्हणा, रायगड म्हणा किंवा पूर्ण मुंबईपासूनचा कोकण बेल्ट म्हणा, त्यामध्ये झालेली सुधारणा आपल्याला नक्की बघता येईल. आणि या मुद्द्यावरच हा मुद्दाच राहिलेला नाही आहे की तुमच्या लेखी विकास हा मुद्दा आहे आणि त्याचबरोबर लाडकी बहीण ही पण लाडकी बहीण योजना आहेत, सुकन्या समृद्धी योजना आहेत, त्यानंतर आमच्या महिलांना 50% आम्ही तिकिटामध्ये सूट दिलेली आहे. सर्वात महत्त्वाची म्हणजे आमचे माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजींनी सुद्धा त्या दिवशी घोषणा केली की अजूनपर्यंत ह्या घटकाचा कोणीच विचार केला नव्हता. जी अनाथ मुलं आहेत, आपल्याकडे जवळपास 20 ते 22 हजार मुलं जी अनाथ उद्या मोठी होऊन बाहेर पडत आहेत, त्याचा पूर्ण शिक्षणाचा खर्च हा महाराष्ट्र शासन करणार. याच्यावर एकदा आपल्याला प्रतिनिधी म्हणून मवियाचं मत लागेल. आपण स्वतः राज्यमंत्री होतात भोसले साहेब, एकूणात अशा योजना या जनतेमध्ये कितपत लोकप्रिय ठरतात, त्यामुळे मतं मिळतात का? आता मी आपल्याला एक सांगतो की आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि सन्माननीय शरद पवार साहेब यांनी या महाराष्ट्राचं सातत्याने विचारांचं नेतृत्व केलेलं आहे. आणि त्या काळापासून महिलांना 50% जे रिझर्वेशन दिलं गेलं, त्या 50% रिझर्वेशन हे शरद पवार साहेबांच्या काळामध्ये दिलं गेलं. त्या काळामध्ये मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये होतो आणि अनेक सगळ्या पक्षांचा त्या रिझर्वेशनसाठी, महिलांना रिझर्वेशन देण्यासाठी विरोध होता. महिलांचे इतर प्रॉब्लेम जे आहेत त्याच्याकडे लक्ष द्या, त्यांना निवडणुकीला कशाला उभं करता, त्यांना अजूनही त्यांना स्वतःच्या घरकामामध्ये गुंतलेल्या महिला आहेत, त्या महिलांना तुम्ही या पदावर आणायचं, रिझर्वेशन द्यायचं, निवडणुकीचं रिझर्वेशन द्यायचं. याला मुद्दा आत्ताच्या घडीचा आहे. ताजं थोडंसं बोलूयात. लाडकी बहीणच्या निमित्तानं तुम्हाला फरक पडेल असं वाटतं का? कारण थोड्या वेळापूर्वी परोळेकरांची भूमिका वेगळी होती. ते म्हणतात होय अशा प्रकारच्या अनेक योजना, शिरोडकरांची भूमिका वेगळी होती. त्यांचं म्हणणं आहे की होय विविध प्रकारच्या भूमिका योजना आणून परिस्थिती बदलेल. ह्या सगळ्या ज्या योजना आमचे मित्र सांगतायत, तरुण मित्र सांगतायत, वकील आहेत ते, त्याच्यामुळे त्यांनी चांगल्या तऱ्हेने मांडलं. परंतु ते विसरतात की या सगळ्या योजना आमच्या काळामध्ये सुरू झाल्या होत्या, फक्त नावं त्याची बदललेली आहेत. नावं बदलून त्याच योजना, त्या जराशा सुविधा इकडे तिकडे वाढवल्या काय. फक्त एकच योजना जी आहे लाडकी बहीण योजना, ही आता दादानी आमच्या इथे महाराष्ट्रामध्ये सुरू केली. आता त्याचा बघूया आता काय परिणाम. दादा अजूनही तुमचे आहेत? दादा म्हणजे आता हे बघा, ते व्यक्तिगत थोडं नातं असतं. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांचा आहे. बिलकुल. आणि मी पहिलं सांगितलं शरद पवार यांचं नाव घेऊन सुरुवात केली. याच्यावर एक उत्तर महिला प्रतिनिधी म्हणून लागेल. हे जे लाडकी बहीणचं राजकारण आता होताना दिसतंय, मुळात योजना आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 7,500 प्रत्येकीच्या खात्यात पोहोचणं, दिवाळीच्या आधी पोहोचणं, याचा काय परिणाम होणार आहे? जास्त झालेलं आहे. प्रत्येक घराघरात 2-4 लोकांना, आमच्या महिलांना याची फॅसिलिटी मिळालेली आहे. आता ज्या 150 रुपये एका खात्यावर, एका बाईच्या खात्यावर जाणार, 1,500 स्टेटमेंट काय केलं होतं, आज तिच्या लाडकी बहीण योजनेचा काय प्रभाव सांगता येणार. दिवाळी सुद्धा त्या लोकांनी चांगली केली. शासनाने बारीक विचार करून सगळं केलेलं आहे, कोणाला सोडलेलं नाहीये. अनेक योजना अशा आहेत की आपल्या शिंदे सरकारने आणि मुख्यमंत्री या लोकांनी सगळ्यांनी आणि त्याच्या मंत्रिमंडळाने चांगले निर्णय घेतले. पण आता दिवाळी ज्या पद्धतीनं दिवाळीच्या आधी 7,500 पोहोचले, त्यामुळे काय होणार आहे ते सांगा पटकन. त्यामुळे सगळ्या महिला शिंदे साहेबांच्या शिवसेनेला मतदान करणार आणि त्यांना निवडून आणणार. मला यावर उत्तर लागेल. मला या उत्तराच्या निमित्तानं तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. हे 7,500 दिल्यानं मतपरिवर्तन होणार आहे आणि मनपरिवर्तन होणार आहे का? मतपरिवर्तन नक्कीच नाही होणार आहे आणि मनपरिवर्तन तर होणारच नाही आहे. कारण कशाला? कारण यांनी फक्त 1,500 रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा करून जी आज एवढी महागाई वाढवली आहे त्याला जबाबदार कोण आहे? हे सरकारच आहे ना. अरे तुम्ही गॅस सिलेंडर वाढवला, तुम्ही सगळ्या प्रकारची महागाई वाढवली, तेलावरती वाढवला, पेट्रोल वाढवलंय, सगळ्या प्रकारची महागाई आज वाढवून ठेवलेली आहे. या महागाईच्या मुद्द्यावर मतं घ्यावी लागतील. माझे सहकारी जगदीश देशमुख आहेत,
तर जगदीश, जनतेमधून या महागाईच्या मुद्द्यावर एकदा लोकांना बोलतं करा आणि जे कोणी पक्षाचे प्रवक्ते असो, सामान्य कार्यकर्ता असो, सामान्य माणूस असो, प्रत्येकाकडून पटकन आणि वेगात मतं घ्या. जी, आपल्याला सगळ्यांची मतं समजून घ्यायची. सुरुवात करूया पहिल्यांदा महागाई संदर्भात. महागाई वाढले? महागाई तर वाढली आहे, पण महागाई तशी नाही वाढली आहे. 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी जो रेट होता त्याचा जर हिशोब घालत आला तर आज रोजी जी महागाई वाढली ती त्या पद्धतीने बरोबर आहे. जेवढा पगार 20 वर्षापूर्वी लोकांना होता तेवढाच त्याच्या 10-20 पटीने पगार आज रोजी वाढलेला आहे आणि त्याप्रमाणे 5 पटीने महागाई होणारच ना. महागाईचा परिणाम काय निवडणुकीवर होईल असं वाटतं? महागाई तर एवढी वाढलेली आहे की आमचे प्रतिनिधी, आमचे सहकारी सांगतायत की थोड्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्यांना ही सगळी जळ पोचत आहे, परंतु ते आता बोलतायत निवडणुकीच्या दरम्यान. लाडकी बहीण योजना सुद्धा खूप प्रसिद्ध आहे आणि त्या संदर्भात आपण लाडक्या बहिणींकडून समजून घेऊया. काय वाटतं, लाडकी बहीण योजनेमुळं महायुतीला, एकनाथ शिंदे महायुतीचे जे सगळे आमदार आहेत त्यांना मतं मिळतील? हा, मिळतील. कारण लाडकी बहीण योजना आल्यामुळे लोकांना महिलांना जो आधार मिळाला आहे तो आधार वेगळाच आहे. कारण प्रत्येक महिलेला ना प्रत्येक गोष्टीसाठी नवऱ्याकडे पैसे मागावे लागत होते. ठीक आहे, म्हणजे आधार मिळाला. अगदी थोडक्यात बोलत राहा, कारण आपल्याला सगळ्यांची मतं समजून घ्यायची आहेत. ताई, काय वाटतंय, लाडक्या बहीण योजनेचा काय परिणाम होईल निवडणूक? लाडक्या बहिणीचा बऱ्यापैकी परिणाम होणार आहे निवडणुकीसाठी. कारण आज ज्या गोरगरीब महिला आहेत त्यांना कष्ट करायला बाहेर जायला नको, पण सरकारने आज त्यांच्या खात्यात 1,500 रुपये जे घातले आहेत त्यांना खूप मोठा आधार झालेला आहे. त्यामुळे ते शिंदे गटांनाच हे करणार. मागे काही महिला आहेत, आणखी वेगळ्या सर्वसामान्य जनता सुद्धा आहेत आणि वेगळ्या पक्षाकडे सुद्धा जाऊया. अगदी थोडक्यात सांगा, सगळ्यांची मतं आपल्याला समजून घ्यायची आहेत. लाडक्या बहीण योजनेचा काय परिणाम वाटतो? आजच्या काळात जर बघायला गेलं तर सगळ्या महिला या सक्षम आणि स्वावलंबी आहेत. कोणी असं कोणावर निदान तुम्ही घरकाम करणारी बाई स्वतःच्या पैशावर, स्वतःच्या हिमतीवर सगळं काही खरेदी करते. त्यामुळे ह्या लाडक्या बहिणीच्या पैशावर तुम्ही म्हणत असाल त्याने मतपरिवर्तन होणार नाही एवढं मी ठाम सांगू शकते. कारण महागाई ही वाढलेली आहे. अजून 1-2 मतं घेऊया आपण मागे. सर्वसामान्य जनता सुद्धा मागे आहे. तुमच्याकडे बोलायचं मला? लाडकी बहीण योजना चालू केली, ठीक आहे, पण त्याच्या दुपटीने महागाई झाली. आम्ही आता इतके वर्ष आम्ही आमच्या मिस्टरांच्याच जीवावर आहे असं म्हणू नका की पण लाडक्या बहिणीचा काय परिणाम होईल निवडणुकीत? नाही होणार. कारण इतके वर्ष आम्ही आमच्या मिस्टरांच्या लाडकी बहिणीची योजना भावाने दिली आहे, कबूल आहे, पण सगळं काही देऊ शकत. 1,500 मध्ये किती महागाई झाली आहे. महिलांचं म्हणणं हे सुद्धा आहे की लाडकी बहीण योजना आलेली आहे, मात्र महागाई सुद्धा झालेली आहे. त्यामुळं लाडक्या बहिणीचा परिणाम काही महिला म्हणतात होईल, काही महिला म्हणतात की महागाईमुळे लाडक्या बहिणीचा महायुतीला फायदा होणार नाही. सर जी, जगदीश, या मुद्द्याच्या अनुषंगानं पुढे जात असताना मला आपल्याला विचारायचं आहे, ज्या वेळेला महिला असं म्हणतात की लाडक्या बहिणीचा फार फायदा होणार नाही, त्यांना तुम्ही या मुद्द्याला पुढे नेत असताना उत्तर तुमच्याकडे काय असतं आणि कोणत्या कारणाचं असतं? लाडकी बहीण योजना जी आहे ती मंथली 1,500 रुपये खात्यात महिला जी आहेत त्यांच्या खात्यात जमा सरकार करते आहे. आणि ती जर तुम्ही बघितलं आता तर एकदम त्यांनी 7,500 अकाउंटवर टाकलेले आहेत इलेक्शनच्या पूर्वी. याचा अर्थ काय? तुम्ही का अर्थ काय आहे त्याची उत्तर? नाही सर, त्याचा अर्थ सरळ आहे. आचारसंहितेच्या काळामध्ये निवडणूक आयोग काही रिस्ट्रिक्शन घालतं, बंधनं असतात आणि त्या बंधनाच्या अनुषंगाने तुम्ही त्या मधल्या काळामध्ये देऊ शकत. आणि मला पहिल्यांदा एक सांगायचं आहे, या योजनेचा लाभ सर्वांनी घेतलेला आहे. आपण आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला असाल तर महाराष्ट्रात ज्यावेळी ही योजना सुरू झाली त्यावेळी सर्वाधिक 1,68,000 नोंदणी सिंधुदुर्गामधून झालेली होती. आणि यामध्ये सर्व जाती धर्माचे आणि महत्त्वाचा मुद्दा आहे जो चर्चेत मांडायला हवा. महाराष्ट्रात सर्वाधिक नोंदणी सिंधुदुर्गात झाली आणि लाडकी बहीणचे लाभार्थी सर्वाधिक सिंधुदुर्गात निघाले. मला पटकन चर्चेला पुढे नेत असताना ज्या वेळेला लाभ घेतला जातो तेव्हा त्या घेतलेल्या लाभाचं ची परतफेड करावी असं मतदारांना वाटतं का? मतदारांना वाटतंय. आता थोड्या लोकांनी जो विरोध केलाय त्या लोकांनी सुद्धा योजनेचा लाभ घेतलेला आहे. हा महत्वाचा, तुम्ही आता उत्तर द्या. लाभ घ्यायचा आणि मतदान करायचं नाही, हे बरोबर आहे? अरे लाभ घेतला म्हणजे काय घेतलं? तुम्ही काय तुमच्या खिशातले पैसे दिले आहेत का? जीएसटी स्वरूपात तुम्ही आमच्याकडूनच ते वसूल करताय. लाभ घेतला काय उपकार नाही केलाय. जीएसटी स्वरूपात घेतला जाता. महागाई वाढवली आहे, प्रत्येक गोष्टीवरती तुम्ही आज जीएसटी वाढवली आहे. ते कुठून येतो पैसा? तो ठीक आहे. ज्यांना पटत नाही, ज्यांना पटत नाही त्यांनी काय करायचं मग? ते घेतलेले पैसे परत द्यायचे? पहिली गोष्ट म्हणजे ही जी योजना आहे ही योजना एक फसवी योजना आहे. हा एक जुमला आहे. ज्या पद्धतीने पंतप्रधानांनी
सांगितलं होतं की 15 लाख रुपये तुमच्या अकाउंटला येणार. ते कधीच बोलले नव्हते, प्रचार झाला तसा. तो प्रचार नाही हे त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच्यानंतर अमित शहा यांनी सांगितलं की हा जुमला होता, प्रचारी जुमला होता, आणि त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे हे काय हा मुद्दाच येत नाही. दुसरी गोष्ट, अशाच पद्धतीची ही फसवी योजना आहे. नाही, पण माझा मुद्दा वेगळा होता. मुद्दा असा आहे, समजून घ्या की ज्या पद्धतीची महागाई, एकीकडे तुम्ही 1500 रुपये देता आणि ॲफिडेविटसाठी 500 रुपये त्याच महिलेकडनं घेता. मग 500 रुपये जेव्हा तुम्ही त्या महिलेकडनं घेता त्यावेळी तुम्ही काय विचार केलाय? 100 रुपयामध्ये affidavit होतं. माझा मुद्दा तुमच्यासाठी असा आहे की ज्यांना पटत नाही त्यांनी काय करायचं? त्यांनी लाभ घ्यायचा नाही का लाभ घ्यायचा आणि मतही द्यायचं नाही? हे दोन्ही चालू शकतं का? मुळात ही योजना सरकारची योजना आहे, त्यामुळे लाभ घ्यायचा नाही असं आपण म्हणू शकत नाही. बरोबर आहे की नाही? आणि राहिला विषय लाडकी बहीण कन्सेप्टचा, तर मला एक सांगा की लाडक्या बहिणींना सरकारवर विश्वास आहे का? कारण अकाउंटला पैसे जमा झाले की दुसऱ्या दिवशी ते विड्रॉ होत आहेत. मग त्या लाडक्या बहिणींना सुद्धा असं वाटतं की पैसे कुठेतरी माघारी जातील. मग या लाडक्या बहिणी सुद्धा सरकारला मतदान करणार आहेत का, हा सुद्धा संशय. या लाडक्या बहिणीच्याच मुद्द्यांवरून चर्चा सुरू आहे. आपल्याला वेळेला पुढे जायचं आहे आणि प्रत्येक वेगळ्या वेगळ्या मुद्द्यांनाही चर्चेमध्ये घ्यायचं आहे. मला या निमित्तानं आता कोकणातल्या काही मूलभूत मुद्द्यांकडे येणं गरजेचं आहे. आणि त्यातला एक मुद्दा भोसले साहेब आपल्यापासून सुरू करावासा वाटतो, तो म्हणजे सध्या कोकणात चर्चेत असलेली घराणेशाही. असं काय घडतं की राजकारणामध्ये आत्ताच्या घडीला घराणेशाही अपरिहार्य होत जाते? प्राप्त स्थितीमध्ये आपण 2 उदाहरण डोळ्यासमोर ठेवू शकतो. राणे बंधू आहेत आणि सामंत बंधू आहेत. सामंत बंधू निदान एका पक्षात आहेत, राणे बंधूंनी तर पक्ष पण वाटून घेतले. घराणेशाही आमच्या कोकणामध्ये घराणेशाही लोकांना आवडत नाही, मतदारांना आवडत नाही. आणि घराणेशाही, लोकशाहीमध्ये घराणेशाही करणं ही अत्यंत चुकीची बाब आहे. आता तुम्ही जर बघितलं तर तुम्ही 2 राणे बंधूंचं सांगितलं तर पिताश्री परत आहेतच. तर त्याच्यामुळे घराणेशाही, माझ्या व्यक्तिगत त्यांचं रिलेशन चांगलं जरी असलं तरी सुद्धा घराणेशाही या बाबतीत मी त्यांचं समर्थन करणार नाही. याचं उत्तर लगेच शिवसेनेकडून घेऊया. जी कोकणामध्ये घराणेशाही नाही आहे. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर चालतो, वकीलचा मुलगा वकील चालतो, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर चालतो, शिक्षकाचा मुलगा शिक्षक झालेला चालतो. मग समाजसेवकाचा मुलगा समाजसेवक का झालेला चालत नाही? आणि म्हणून मी सामंत बंधूंसाठी आणि राणे बंधूंसाठी मी एवढंच बोलेन, कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, परंतु गगन भरारी घेण्याची जिद्द ही रक्तात असावी लागते, ती दत्तक घेता येत नाही. सामंतांच्या बद्दल तुमचा काही आक्षेप आहे असं दिसतंय? नाही, मला हे सगळे सामंत सुद्धा घराणेशाहीमध्येच आले. मी स्वतः, माझे वडील आमदार होते, चुलते जनरल जगन्नाथराव भोसले हे केंद्रामध्ये मंत्री होते, मी आमदार झालो. परंतु आमच्या नंतरच्या पिढीने ठरवलं, मी ठरवलं, आम्ही सगळ्यांनी ठरवलं घराणेशाही करायची नाही. माझ्या कुटुंबामध्ये कर्तबगार व्यक्ती असताना सुद्धा आम्ही त्यांना विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आणले नाहीत. मनस्वी आम्ही ह्या गोष्टीचा स्वीकार करतो की राजकारणामध्ये, लोकशाहीमध्ये घराणेशाही असू नये. बिलकुल. भारतीय जनता पार्टीकडून याचं उत्तर लागेल आणि ते यासाठी लागेल कारण तुम्ही पार्टी विथ द डिफरन्स असं स्वतःला म्हणवता. आणि असंच नाही तर एका घरात 2 पदं देणार नाही वगैरे 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 अशी भरपूर नियमावली इतरांना सांगत असता. सर्वात प्रथम भारतीय जनता पार्टीचं राष्ट्र प्रथम हे घोषवाक्य, आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं असाल तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून घडलेले नेते सर्वाधिक भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत. आणि तुम्ही जर घराणेशाहीचं जर म्हणत असाल तर सध्याच्या या राजकीय परिस्थितीमध्ये कुठला एक पक्ष मला दाखवा हो ज्याच्यामध्ये घराणेशाही नाही आहे. जे घराणेशाहीबद्दल बोलताय त्यांच्या घरात पुतण्यापासून सगळेजणच आहेत, त्याच्यात सगळे आहेत. दुसऱ्या पार्टीमध्ये वडील आहेत, मुलगा आहे, मंत्री आहेत, बाकीचे मंत्री आहेत, त्यांच्याकडे संघटनेची पदं पण त्यांच्याकडेच. मग अशा लोकांनी घराणेशाहीबद्दल बोलणं कितपत योग्य आहे? याच्यावरचं एक उत्तर मनसेकडून घेऊयात आणि त्याचबरोबर वंचितलाही विचारूयात. तुम्ही दोघेही काही फार वेगळे नाही आहात. तुमच्या इकडे प्रकाश आंबेडकरांनंतर सुजात आंबेडकर येतात, तुमच्याकडे राज ठाकरेंच्या नंतर अमित ठाकरे येतात. आणि कोकणातल्या परिस्थितीच्या बाबतीतली चर्चा सुरू असताना सामंत आणि राणे बंधूंच्या बद्दलचं मत समोर ठेवून मला उत्तर लागेल की लोकांना उमेदवार मिळत नाहीत का निवडून येणारा उमेदवार हा मुद्दा महत्त्वाचा असतो? साहेब कसं, महाराष्ट्राला ॲक्च्युली घराणेशाही नवीन नाही आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर सगळे घराणे नवीन नाही आहे म्हणजे खपवून घ्यायची का? खपवून घ्यायचं, ज्याच्यात कॅपॅसिटी आहे तो येणार ना पुढे. ते घराणेशाहीचा काय त्याच्यात इश्यू आला? मला तर पटत नाही, घराणेशाही आपल्याला नाही पटत. खरं म्हणजे जसं आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक उदाहरणं अशी देता येतील की जी घराणेशाहीला पारंपरिक पद्धतीने चालत आलेली आहेत. एकीकडे आमदार, खासदार, मंत्री व्हायचं आणि घराण्यातला एक माणूस आमदार झाला तर दुसऱ्या पक्षातून दुसरा खासदार करायचा. अशी जवळपास बाळासाहेब आंबेडकर हे नेहमीच मांडत राहिलेले आहेत की या महाराष्ट्रामध्ये
साधारणतः 85 कुटुंब अशी आहेत ज्यांच्यात भोवती सत्याची सगळी अगदी 30-85 कुटुंब महाराष्ट्र चालवत असतात. मला महिला म्हणून विचारायचं आहे आपल्या दोघींनाही. टप्प्याटप्प्यानं उत्तर द्या. राजकीय तुमच्या भूमिका वेगळ्या असू शकतात, पण मला महिला म्हणून सांगा की ज्या वेळेला तुम्हाला असं दिसतं की अमक्याचा मुलगा, अमक्याची सून हीच राजकारणात पुढे जाते, सर्वसामान्यांना राजकारणात स्थान असतं का? कारण त्यांचा नेता असतो वर ना, म्हणून तो आपल्या घराला. आता प्रवीणभाई सांगतायत शरद पवारांच्या गटामध्ये ह्याच्यामध्ये पक्षामध्ये किती लोक आहेत, घरातले त्यांच्या मुलगी आहे, भाचा आहे आणि पुतणे आहे, हे सगळे आहेत. ही घराणेशाही आताची नाही आहे, ही पहिल्यापासून आलेली आहे आणि ज्याची कॅपॅसिटी येईल तो निवडून येईल. वारंवार हे बोललं जातं, कॅपॅसिटी आहे म्हणजे ज्याची क्षमता आहे तो निवडून येईल, तिकीट मिळेल, लोकांनी मतदान केलं तर विजयी होईल. पण हेच चालू राहिलं तर सामान्यांना काय सतरंजी उचलायच्या? असं काही नाही आहे की घराणेशाही चालू राहते. प्रत्येकजण ज्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे म्हणतात मॅडम, तसं क्षमतेप्रमाणे ज्याची हे आहे तो येणारच ना पुढे. ज्याच्यात अंगात गुण आहेत ना ते कुठे लपले जाणार नाही आहेत, ते बाहेर येणारच. अगदी अंगात गुण असतील तर ते लपले जाणार नाहीत. मला वाटतं आमचे प्रतिनिधी आणि आमचे सहकारी या क्षणाला माझ्यासोबत असलेले जगदीश देशमुख यांच्यापर्यंत जाऊ. जगदीश, एकदा कोकणातल्या जनतेकडून आपल्याला जाणून घ्यायला लागेल की जे जे काही इथली नेते मंडळी बोलतात ते खरंच त्यांच्या मनात आहे का? तर राजकारणातली घराणेशाही योग्य की अयोग्य, फक्त योग्य की अयोग्य एवढं सांगा, कारण आपल्याला सगळ्यांचं मत समजून घ्यायचं, सगळ्यांचंच जे आहे सगळ्यांचं. राजकारणातली घराणेशाही योग्य की अयोग्य? अयोग्य. राजकारणातली घराणेशाही योग्य की अयोग्य? नाही, योग्य म्हणजे कसं आहे बघा, कर्तृत्ववान लोक असतील ना ती पुढे येणार. राजकारणातली घराणेशाही योग्य की अयोग्य? आपल्या सगळ्यांची मतं समजून घ्यायची, योग्य की अयोग्य सांगा. योग्य आहे. ठीक आहे, योग्य आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तेच चालू आहे. ठीक आहे, संपूर्ण महाराष्ट्रात तेच चालू. योग्य आहे, सगळ्यात पक्षांना तेच मान्य आहे. नाही, राजकारणातली घराणेशाही योग्य की अयोग्य? योग्य. योग्य आहे. रक्तात गड. योग्य. ठीक आहे, महिलांकडून जाणून घेऊया, राजकारणातली घराणेशाही योग्य की अयोग्य? योग्य. मला घराणेशाही योग्य वाटत नाही, पण व्यक्ती काम करत असेल तर तो त्याला नक्कीच मिळायला पाहिजे. योग्य आहे. योग्य आहे. योग्य आहे. योग्य आहे. योग्य आहे. बरेच जण म्हणतात योग्य आहे. तर मागे पण बघूया, मागे आपण बराच वेळ गेलो नाहीये. राजकारणातली घराणेशाही योग्य की अयोग्य? एकाच कुटुंबातले दोन व्यक्ती वेगवेगळ्या पक्षातनं लढवत आहेत, हे मात्र चुकीचं आहे. एकाच पक्षातील त्यांनी वेगळं मत मांडलेलं आहे की एकाच घरातील व्यक्ती जेव्हा वेगवेगळ्या पक्षातून लढतात ते कसं काय योग्य? ठीक आहे, राजकारणातली घराणेशाही योग्य की अयोग्य? ही घराणेशाही पूर्णतः लोकशाहीला अयोग्य आहे. ठीक आहे, लोकशाहीला अयोग्य आहे. वेगळं मत मांडलेलं आहे की लोकशाहीला घराणेशाही अयोग्य आहे? अयोग्य आहे. कारण अयोग्य. ठीक आहे, अयोग्य. तुमचं का मध्ये? अयोग्य. जी, अयोग्य आहे. ठीक आहे, योग्य अयोग्य अशा येत आहेत प्रतिक्रिया. आणि काही प्रतिक्रिया असं सुद्धा येतात सर की एकाच घरातील जर दोन व्यक्ती वेगवेगळ्या पक्षातून उभे राहतात ते कसं चालतं? पण त्यानंतरचा मुद्दा आहे तो वोट जिहादचा. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सातत्यानं या प्रकारची चर्चा होताना दिसतीये की मुसलमान ठरवून एकाच विशिष्ट पक्षाला आणि मोठ्या संख्येनं मतदान करतायत. या प्रकारची चर्चा ही भारतीय जनता पार्टीचे विद्यमान नेता देवेंद्र फडणवीस यांच्याकडून झाली. तुमच्या विविध प्रकारच्या कार्यकर्त्यांनी हा मुद्दा पुढे आणलेला आहे. कोकणात अशा प्रकारचं मतदान होईल असं वाटतं का? कोकणातला मुसलमान हा अनेक पिढ्या इथे राहिलेला आहे, तो मराठीही बोलतो आणि तो त्याच्या धर्माचं अनुसरण सुद्धा करतो. काय होईल कोकणामध्ये? कोकणातला मुसलमान काय करणार आहे? नाही, नक्कीच असं करणार नाही. कारण आपल्याकडे जर बघितलं तर कोकणाला एक वेगळी संस्कृती आहे आणि आत्तापर्यंत जर आपण बघितलं असाल तर या ठिकाणी विविध पक्षाचे विविध विचारसरणीचे व्यक्ती नेहमी निवडून गेलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला बघितलं तर सेक्युलर पण निवडून गेलेले आहेत, त्यामध्ये विशिष्ट एक आयडिओलॉजी असणारे पक्षांचे पण नेते निवडून गेलेले आहेत. त्यामुळे वोट जिहादच्या याच्यावर आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे, मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या लोकांची काही माती भडकवली गेली त्या लोकांनी तर आता स्पष्ट आपण आपल्या टीव्हीच्या माध्यमातून पण मध्ये डिबेट घेतलं होतं, त्यामध्ये पण लोकांनी काही सांगितलं आहे की आता आम्ही विकासाच्या दृष्टीने मतदान करणार. बिलकुल, याच्यावर काँग्रेसचं मत लागेल. आणि त्यानंतर प्रवीणजी मी आपल्यापर्यंत येतो. मला एका गोष्टीचा खुलासा आपण करा. काँग्रेसच्याकडून संविधान बदलणार आणि त्याचबरोबर विविध प्रकारच्या धार्मिक गोष्टी लोकसभेत सांगितल्या. हे सगळं खोटं आहे हे आता सिद्ध झालं आहे. विधानसभेत मुसलमानांची मतं घेणार कशी तुम्ही? काँग्रेस हा नेहमीच सेक्युलर पक्ष राहिलेला आहे, त्यांची आयडिओलॉजीच सेक्युलर आहे का. बेसिकली काँग्रेस जर आपला देश जर बघितला डायव्हर्स आहे, प्रत्येक जाती धर्मातला इतके वर्ष राहिलेला आहे आणि ते काँग्रेसने सांभाळून ठेवलेलं आहे, घटना सांभाळून ठेवलेलं आहे. घटनेच्या आधारे हे सगळ्या जाती धर्मातला जे. पण या वेळेला मुसलमान तुम्हाला मतदान करणार आहेत का? काय वाटतं? सेक्युलर पार्टी बरोबरच होते. मॉमेडियन जे मायनॉरिटी जे वोट जे आहेत हे नेहमी काँग्रेस बरोबरच राहिलेले आहे आणि त्यांनी काँग्रेस
काँग्रेस, कारण त्यांना माहिती आहे ना सेक्युलर जे मायनॉरिटीज आहे हे काँग्रेसच त्यांना आश्रय देऊ शकतं. हा देश हा एक महत्वाचा मुद्दा यांनी काढला की काँग्रेस हा देश इंटॅक्ट जो आहे हे सेक्युलरिझमनीच देश, आणि तीच ओळख जगभर ही काँग्रेसची आणि देशाची ही जगभर जी ओळख जी आहे ही तीच आयडिओलॉजी खाली आहे. आता आपण एक पटकन तुमच्यापर्यंत येतो. मला या गोष्टीचा खुलासा करा की ज्या वेळेला काँग्रेस असं म्हणतं की देशातले मुसलमान त्यांच्यामुळे सुरक्षित आहेत, काय उत्तर आहे? कोणामुळे? काँग्रेसमुळे सुरक्षित आहेत असं काही नाही. आता आमची किती 2.5 वर्ष चालली, त्याच्या अगोदर चाललेलं आहे. सावंतवाडी मतदारसंघाचं मी बोलते आहे. सावंतवाडीतले सगळे मुस्लिम आणि ख्रिश्चन बांधव मायनॉरिटी पूर्ण दीपकबाईच्या पाठीशी आहे. दीपकबाईंनी कधीही जातीभेद केलेला नाही, रंगभेद केलेला नाही, कधीही केलं नाही. सगळे ह्याचे आहेत. याच्यावरचं उत्तर लागेल मला मॅडमना असं सांगू इच्छिते की मॅडम म्हणाल्या की सावंतवाडी मतदारसंघाचं मी बोलते म्हणून, तर मी एवढंच सांगेन की ह्यावेळी सावंतवाडी मतदारसंघातून सगळ्यात आपल्याला वोटिंग जर झालं असेल तर ते बाहेरच्या वाड्यातून म्हणजेच मुसलमान एरियातून आपल्याला झालेलं आहे. आणि ते झालं आहे फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटालाच झालेलं आहे. मग याच्यावरचं उत्तर आता तुम्ही द्या आणि मला याच्यावरचा खुलासा करा की उद्धव ठाकरेंचं राजकारण आता केवळ मुसलमानांच्या भरोश्यावर चालतंय का? नक्कीच 100%. कोकणातील मुसलमान हा आमच्या महायुतीच्या मागे उभा आहे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे लोकसभेची झालेली निवडणूक. यामध्ये महायुतीचे उमेदवार सन्माननीय नारायण राणे साहेब निवडून आलेले आहेत. त्यानंतर दुसरी जी निवडणूक झाली ती होती पदवीधर मतदारसंघाची. त्या ठिकाणी सुद्धा पदवीधर मुस्लिम बांधव सुद्धा आमच्या बाजूने लागलेले आहेत, म्हणून तिथे सुद्धा महायुतीचा विजय झालेला आहे. मला प्रवीण भोसलेंपर्यंत पोहोचायचं आहे. भोसले साहेब, दीर्घ काळ आपण राजकारण पाहता आहात आणि या प्रश्नाचं उत्तर आता इथली सगळी जनता तुमच्याकडून ऐकू इच्छिते. महाराष्ट्रामध्ये जातीद्वेष आणि धर्मद्वेष कोणी पसरवला? आता आपण पाहिलं की हे जे देवेंद्र फडणवीसने जे विधान केलं की आपला वोट जे आज महाराष्ट्रामध्ये आहे, इथेच तुमच्या लक्षात येईल की भारतीय जनता पक्षाचे नेते अशा प्रकारे बोलून आहे जे विष आहे आपल्या धर्माधर्मामध्ये जातीमध्ये ते पसरवण्याचं काम अशा एक कर्तबगार, मी त्यांना कर्तबगार म्हणतो बाकीच्या बाबतीत, परंतु एक पक्षाचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीसने केलेलं विधान अत्यंत चुकीचं आहे. ही वस्तुस्थिती नाही आहे. हिंदू मुसलमानांच्या मतामतांमध्ये एक गठ्ठा मतपेढ्या तयार होत आहेत, हे खरं नाही आहे. हे अजिबात खरं नाही आहे. प्रत्येकजण जाणून मतदान करतो. ज्या ज्या वेळेला जसं जसं घडतं तसं तसं मुसलमान असेल, ख्रिश्चन असेल, हिंदू असेल, जो कोणी असेल तो त्या परिस्थितीनुसार मतदान करतो. आणि त्याच्यामुळे असं लव जिहाद जे देवेंद्र फडणवीस म्हणतात ते अत्यंत चुकीचं आणि वोट जिहाद म्हणतात ते त्यांना ते पटत नाहीये. मला विचारायचं शिरोडकर, आपल्यालाच प्रश्न आहे. ज्या वेळेला हा मुद्दा येतो तेव्हा खरं तर प्रश्न त्यातला लपलेला असा असतो की याची गरज काय आहे ना. मी सर्वात प्रथम हे स्पष्ट करू इच्छितो, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी यासाठी म्हटलेलं आहे, आपण लोकसभेची मतं बघा ना, धुळ्याचं मतदान ज्यावेळी झालं त्यावेळी 5 फेरीमध्ये तुम्हाला सुभाष भामरे तिथे पुढे होते. त्यानंतर मालेगावचं ज्यावेळी मतदान झालं त्यावेळीचं तुम्ही जर बघितलं असाल तर 1,25,000चा जवळपासचा फरक. त्याच्यातनं काही गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी एकटं म्हणण्यापेक्षा बाकीच्यांनी पण म्हटलेलं आणि काही बाबतीत तुम्हाला हे स्पष्ट पण झालेलं आहे. याच्यावरचं जनतेचं मत आपल्याला घ्यावं लागेल. आमचे सहकारी जगदीश देशमुख आहेत. जगदीश, माझा आपल्याला या निमित्तानं सांगणं आहे की तुम्हाला थेट जनतेमध्ये जाऊन हा प्रश्न उपस्थित करायचा आहे की हिंदू झोपलेला आहे का आणि मुसलमान एकत्रित होतोय का? सुरुवातीला आपण तरुणांकडून या प्रश्नाचं उत्तर समजून घेऊ. या हिंदू मुसलमान वाद पेटवणं योग्य वाटतंय का आपल्याला? नाही 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 जरा मोठ्याने बोला. अयोग्य. ठीक आहे. पुढेही काही हात वरती होत आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. तुमच्याकडे मी महिलांकडे येतोच परत. हां बोला. अयोग्य वाटतं. अयोग्य वाटतं हे हिंदू मुस्लिम हे होत आहे, कारण मागच्या ज्या जिल्हा लोकसभेचं निवडणूक झाली तेव्हा जे वोटिंग झालं त्यामध्ये मुस्लिम एक गट्टा मतदान हे उबाटाला झालेलं होतं. सावंतवाडी मतदारसंघातलं जर विचार केला तर 100% झालेलं होतं. पण त्याही झालं, पण त्याही पण बऱ्यापैकी भाजपला तिथे वोटिंग झालं, कारण तिथे आमचे नगरसेविका असा भाजपचे आहेत. त्यामुळे आता सुद्धा ह्या विधानसभेला सुद्धा वोटिंग 100% शिवसेना भाजप युतीलाच होणार आहे. ठीक आहे. महिलांना काय वाटतं ते पाहूया. त्या अगोदर इकडे जाऊया. पहिल्या रांगेकडे आपण आलोच नाही, बऱ्याच वेळा वर्गामध्ये पहिल्या रांगेकडे येत नाही. याच्यापूर्वी काही राज्यांच्या निवडणुका झाल्या, उदाहरणार्थ सांगा हरियाणा, काश्मीर तिकडे वरती झाले ना, जिकडे हे मायनॉरिटी हे आहे, मोल आहे, तिकडे कोणाला दिलं? भाजपलाच दिलं ना, भरपूर मोठ्या प्रमाणात निवडून. आणि ऐका 2 मिनटं ऐका की ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी पूर्णपणे बिंबवण्यात आलं होतं मुस्लिम बांधवांना की आपले घटना बदल करणार म्हणून, आणि ते माती भडकवल्यामुळे आता त्यांना समजलेलं आहे. आता किती महिने झाले सरकार येऊन, बदलली का घटना? जी
हिंदू मुसलमान वाद जो पेटवला जातोय त्यावर आपलं काय मत आहे? सावंतवाडी मतदारसंघ हा पहिल्यापासून म्हणजे धर्मनिरपेक्ष आणि जातन्याय ह्याच्यावर कधी सावंतवाडी मतदारसंघात कधी मतदान झालेलं नाही. दीपकभाई केसरकर हे सावंतवाडीचं नेतृत्व एवढी वर्ष करतायत, त्यांनी आजपर्यंत कोणत्याही मायनॉरिटीला कमीपणा दिलेला नाही या मतदारसंघात. सावंतवाडी मतदारसंघाचं मी बोलते आहे. सावंतवाडीतले सगळे मुस्लिम आणि ख्रिश्चन बांधव मायनॉरिटी पूर्ण दीपकबाईच्या पाठीशी आहे. दीपकबाईंनी कधीही जातीभेद केलेला नाही, रंगभेद केलेला नाही, कधीही केलं नाही. सगळे ह्याचे आहेत. याच्यावरचं उत्तर लागेल. मला मॅडमना असं सांगू इच्छिते की मॅडम म्हणाल्या की सावंतवाडी मतदारसंघाचं मी बोलते म्हणून, तर मी एवढंच सांगेन की ह्यावेळी सावंतवाडी मतदारसंघातून सगळ्यात आपल्याला वोटिंग जर झालं असेल तर ते बाहेरच्या वाड्यातून म्हणजेच मुसलमान एरियातून आपल्याला झालेलं आहे आणि ते झालं आहे फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटालाच झालेलं आहे. मग याच्यावरचं उत्तर आता तुम्ही द्या आणि मला याच्यावरचा खुलासा करा की उद्धव ठाकरेंचं राजकारण आता केवळ मुसलमानांच्या भरोश्यावर चालतंय का? नक्कीच 100%. कोकणातील मुसलमान हा आमच्या महायुतीच्या मागे उभा आहे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे लोकसभेची झालेली निवडणूक. यामध्ये महायुतीचे उमेदवार सन्माननीय नारायण राणे साहेब निवडून आलेले आहेत. त्यानंतर दुसरी जी निवडणूक झाली ती होती पदवीधर मतदारसंघाची. त्या ठिकाणी सुद्धा पदवीधर मुस्लिम बांधव सुद्धा आमच्या बाजूने लागलेले आहेत, म्हणून तिथे सुद्धा महायुतीचा विजय झालेला आहे. मला प्रवीण भोसलेंपर्यंत पोहोचायचं आहे. भोसले साहेब, दीर्घ काळ आपण राजकारण पाहता आहात आणि या प्रश्नाचं उत्तर आता इथली सगळी जनता तुमच्याकडून ऐकू इच्छिते. महाराष्ट्रामध्ये जातीद्वेष आणि धर्मद्वेष कोणी पसरवला? आता आपण पाहिलं की हे जे देवेंद्र फडणवीसने जे विधान केलं की आपला वोट जे आज महाराष्ट्रामध्ये आहे, इथेच तुमच्या लक्षात येईल की भारतीय जनता पक्षाचे नेते अशा प्रकारे बोलून हे जे विष आहे आपल्या धर्माधर्मामध्ये जातीमध्ये ते पसरवण्याचं काम अशा एक कर्तबगार, मी त्यांना कर्तबगार म्हणतो बाकीच्या बाबतीत, परंतु एक पक्षाचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीसने केलेलं विधान अत्यंत चुकीचं आहे. ही वस्तुस्थिती नाही आहे. हिंदू मुसलमानांच्या मतामध्ये एक गठ्ठा मतपेढ्या तयार होत आहेत, हे खरं नाही आहे. हे अजिबात खरं नाही आहे. प्रत्येकजण जाणून मतदान करतो. ज्या वेळेला जसं जसं घडतं तसं मुसलमान असेल, ख्रिश्चन असेल, हिंदू असेल, जो कोणी असेल तो त्या परिस्थितीनुसार मतदान करतो आणि त्याच्यामुळे असं लव जिहाद जे देवेंद्र फडणवीस म्हणतात ते अत्यंत चुकीचं आणि वोट जिहाद म्हणतात ते त्यांना ते पटत नाहीये. मला विचारायचं शिरोडकर, आपल्यालाच प्रश्न आहे. ज्या वेळेला हा मुद्दा येतो तेव्हा खरं तर प्रश्न त्यातला लपलेला असा असतो की याची गरज काय है ना. मी सर्वात प्रथम हे स्पष्ट करू इच्छितो, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी यासाठी म्हटलेलं आहे, आपण लोकसभेची मतं बघा ना, धुळ्याचं मतदान ज्यावेळी झालं त्यावेळी 5 फेरीमध्ये तुम्हाला सुभाष भामरे तिथे पुढे होते. त्यानंतर मालेगावचं ज्यावेळी मतदान झालं त्यावेळीचं तुम्ही जर बघितलं असाल तर 1,25,000चा जवळपासचा फरक. त्याच्यातनं काही गोष्टी ज्या आहेत त्यांनी एकटं म्हणण्यापेक्षा बाकीच्यांनी पण म्हटलेलं आणि काही बाबतीत तुम्हाला हे स्पष्ट पण झालेलं आहे. याच्यावरचं जनतेचं मत आपल्याला घ्यावं लागेल. आमचे सहकारी जगदीश देशमुख आहेत. जगदीश, माझं आपल्याला या निमित्तानं सांगणं आहे की तुम्हाला थेट जनतेमध्ये जाऊन हा प्रश्न उपस्थित करायचा आहे की हिंदू झोपलेला आहे का आणि मुसलमान एकत्रित होतोय का? सुरुवातीला आपण तरुणांकडून या प्रश्नाचं उत्तर समजून घेऊ. या हिंदू मुसलमान वाद पेटवणं योग्य वाटतंय का आपल्याला? अयोग्य. ठीक आहे. याच्यापूर्वी काही राज्यांच्या निवडणुका झाल्या, उदाहरणार्थ सांगा हरियाणा, काश्मीर तिकडे वरती झाल्या ना, जिकडे हे मायनॉरिटी हे आहे, मोहोल आहे, तिकडे कोणाला दिलं? भाजपलाच दिलं ना, भरपूर मोठ्या प्रमाणात निवडून. हिंदू मुसलमान वाद जो पेटवला जातोय त्यावर आपलं काय मत आहे? सावंतवाडी मतदारसंघ हा पहिल्यापासून म्हणजे धर्मनिरपेक्ष आणि जातन्याय ह्याच्यावर कधी सावंतवाडी मतदारसंघात कधी मतदान झालेलं नाही. दीपकभाई केसरकर हे सावंतवाडीचं नेतृत्व एवढी वर्ष करतायत, त्यांनी आजपर्यंत कोणत्याही मायनॉरिटीला कमीपणा दिलेला नाही या मतदारसंघात. मुळात हा जो वोट जिहादचा मगाशी तुम्ही प्रश्न विचारलात, मला त्याच्याबद्दल बोलायचं आहे. जिहाद हे ह्याचं लोकांना समीकरणच माहिती नाही, त्याचा जो अर्थ आहे तोच माहिती नाही. जिहाद म्हणजे लढाई आणि दुष्कर्म आणि दुष्टबुद्धी जी असेल त्याच्या विरोधातली लढाई, याला जिहाद म्हणतात. तर हिंदू मुसलमान वाद यावर सुद्धा मतमतांतरे आहेत. काहींचं म्हणणं आहे की एकजूट होणं गरजेचं आहे, सामाजिक बांधिलकी, सामाजिक घडी बिघडू नये, असं सुद्धा काहींचं मत आहे. बिलकुल जगदीश, धन्यवाद या तुमच्या जनतेतल्या प्रतिक्रियांच्यासाठी. चर्चेला पुढे न्यायचं आहे आणि वेळेची मर्यादा आहे हे लक्षात घेत आता आपण थेट या मतदारसंघात म्हणजे सावंतवाडीच्या मतदारसंघात सावंतवाडीच्या आमदाराच्या बद्दलची मतं जाणून घेणार आहोत. या आमदारांनी काय केलं, काय करायला हवं होतं याच्याबद्दलचं पहिल्यांदा मत आपण मनसेकडून घेऊ, इतरांच्याकडून त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने.
सावंतवाडी मतदारसंघात सन्माननीय दीपकभाई केसरकर गेली 15 वर्ष आमदार म्हणून आहेत. त्यातले 8 ते 8.5 वर्ष मंत्री म्हणून आहेत. आणि या मंत्रिपदाच्या कालावधीत अनेक भूमिपूजनं झाली आणि दुर्दैवाने उद्घाटनं होत नाही आहेत. ज्या गोष्टींची आपण भूमिपूजनं करतो त्याची उद्घाटनं कशी होतील याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. याच्यावरचं उत्तर आम्ही खूप कामं करतो, पैसे आणतो. माझ्या बंधूने सांगितल्याप्रमाणे प्रसिद्धी करायला आम्ही मागे पडतो. अशी अनेक कामं आहेत की दीपकभाईंनी त्याला पैसे आणलेले आहेत आणि अनेक उद्घाटनं केलेली आहेत आणि ह्याच्या पुढेही होतील. आता ह्याचं समजा हॉस्पिटल आता जी केस होती ती केस निघालेली आहे. आता परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा आहे आपल्याला. मला राजन तेली यांच्याबद्दल विचारायचं आहे. प्राप्त स्थितीमध्ये असं काय घडलं की राजन तेली मैदानात उतरले आणि ते किती चांगली टक्कर देऊ शकतील? राजन तेली हे मूळ शिवसैनिकच आहे. त्याप्रमाणे ते आज त्यांना घेण्याचं कारण हेच आहे की त्याने विकासाची कामं भाजपमध्ये असताना केलेली आहेत आणि त्याचं हे म्हणून त्यांना पुढे केलेलं आहे. मला विचारायचं आहे आपल्याला, आपण उत्तर द्या. तिकीट नाही मिळालं की पक्ष बदलणं कितपत योग्य? नाही, काय हे चुकीचं आहे. परंतु आताच्या घडीनं आपण जर बघितलं असेल तर मी मागाशी म्हटल्याप्रमाणे विकासाचा मुद्दा आणि विकास कोणी केला आहे जनतेला माहिती आहे. त्याप्रमाणे लोकांची आता मतं आणि निवडणूक लागल्यानंतर जनता बघत आहे. आज आपण इथे बघितलं, मी मागाशी म्हटल्याप्रमाणे जी आता 4 कॉरिडॉर आपल्याकडे सिंधुदुर्गात तयार होत आहे. तुम्ही बघितलं तर कोल्हापूरचा तो पट्टा आहे तो पूर्णपणे करुळघाट आता होतो आहे. तुम्ही येताना बघितलं तर फोंडाघाट होतो आहे. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी आमची कायम मागणी राहिलेली आहे ती सावंतवाडी बेळगाव तुम्ही रेल्वे मार्ग करा. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी आज या शासनाच्या माध्यमातून होत आहेत आणि त्याला आता चालना मिळालेली आहे. हे प्रश्न जवळपास 30-30, 40-40 वर्ष प्रलंबित राहिलेले प्रश्न होते जे प्रामुख्याने ह्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये प्रामुख्याने सुटलेले आहेत. बिलकुल. प्रवीण भोसले आपल्यासोबत आहे. दीर्घकाळ राजकारण आपण केलंय. 30-40 वर्ष प्रश्न प्रलंबित होते. तुमच्यासारखा माणूस कोकणातून निवडून जात होता, प्रश्न सुटत का नव्हते? असं आहे की आपण आता तुम्ही मला विचारताय आणि एक मी माजी मंत्री म्हणून आणि या भागाचा प्रतिनिधी म्हणून हे उत्तर देत आहे. या भागामध्ये ज्या वेळेला शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मला मंत्रिमंडळात घेण्यात आलं त्या काळामध्ये तुम्हाला सांगतो जिल्हा केंद्र आम्ही उभं केलं. 1250 हेक्टर जमिनीमध्ये उभं केलं, ॲक्वायर केली आणि शरद पवारांच्या हस्ते त्याचं आम्ही उद्घाटन केलं. हे आता हे सावंतवाडीचं हॉस्पिटल दिसतंय नवीन, ते माझ्या काळामध्ये मी उभं केलं शरद पवारांच्या नेतृत्वाखाली. आणि त्या पण तरीही अनेक प्रश्न 30-40 वर्ष राहिले. ऐकून तरी घ्या साहेब, मी आता माझ्या मतदारसंघातलं सांगतोय. सावंतवाडीचं ITI पोलीस स्टेशनला होतं, ते 16 हेक्टर जमीन त्या बावकरांची घेतली आणि तिथे आम्ही सावंतवाडीचं ITI तिथे उभं केलं. 400 मुलं तिथे शिकत आहेत. नवोदय विद्यालय माझ्या काळामध्ये उभं राहिलं. माझ्या काळामध्ये जोडामारचं हॉस्पिटल आपल्या पुष्पाताई हिरे ज्या आरोग्यमंत्री होत्या त्यांना आणून त्याचं भूमिपूजन करून उभं केलं. असे अनेक रोजगार हमीतून फलोत्पादन योजना शरद पवार साहेबांनी ही योजना आणली, पण मंत्री कोणाला केलं? प्रवीण भोसलेला केलं, फलोत्पादन मंत्री. माझ्याकडे खातं होतं. 55,000 हेक्टरमध्ये आम्ही योजना राबवली. ठीक आहे. थोडक्यात आपल्या कार्यकाळामध्ये जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा काम करता आलं. मला विचारायचं आता पटकन आपण उत्तर द्या. वंचितचा विषय वंचित म्हणून आहेच, पण तत्पूर्वी मतदार म्हणून तुम्ही जेव्हा सांगाल मतदारांना की त्यांनी यंदा मतदान करताना काय केलं पाहिजे, काय विचार ठेवला पाहिजे? सगळ्यात पहिलं तुम्ही जो विकासाचा मुद्दा आता उपस्थित केला त्या मुद्द्यावर मला प्रकर्षाने बोलावं असं वाटतं की यांना कॉरिडॉर उभा करणं म्हणजे विकास आहे का? सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा या गोव्याला लगतचा जिल्हा आहे. इथे परकीय चलन येऊ शकतं, पर्यटनावर आधारित उद्योगधंदे या ठिकाणी उभे राहू शकतात. नैसर्गिक साधन सुचितेने परिपूर्ण असा हा जिल्हा आहे. अशावेळी अशा कोणत्याही पर्यटनावर आधारित किंवा नैसर्गिक साधन सुचितेवर आधारित कोणताही उद्योग कुठल्याही मंत्र्याने आणलेला नाही. आणि कॉरिडॉर करताय कशासाठी? स्वतःची घरं भरण्यासाठी का? रस्ते केले, रस्त्याचं उत्तर लागेल. स्वतःची घरं भरण्याच्यासाठी राजकारण झाले का याचं उत्तर? मला वेळ मर्यादा आहे. मी सांगतो तुम्हाला, मुळात आपण जे फिरताय ना सगळं दिसतंय ना हे ह्याच शासनाच्या काळामध्ये सगळं झालेलं आहे. अगदी तुम्ही इथे उभं राहिलं आहे ना त्यावेळी सुद्धा त्या आमदारांच्या काळात किंवा ह्याच्यात झालं. त्यानंतर तुम्हाला सांगतो आज तुम्ही आंबोलीला बघा, त्यानंतर तुम्ही वेळाघरला चला. महाराष्ट्र MTDCच्या माध्यमातून सर्वात मोठं तिथे निवास हे आमच्या इथे आपल्या तारकर्लीला उभं केलेलं आहे, शासनाच्या मार्फत झालेलं आहे. तुम्ही तिथे अत्यंत सावंतवाडीच्या विकासाच्या दृष्टीने जर बघितला ना मुळात आधी माझा एक प्रश्न आहे, सावंतवाडीचा विकास जो आहे तो सावंतवाडीत राहिलेला ना माहिती असणार ना.
सावंतवाडीत तुम्ही राहिलं पाहिजे. सावंतवाडीतले जे पहिल्यापासूनचे रहिवासी आहेत त्यांना विचारा कोणालाही सावंतवाडीचा विकास झाला आहे की नाही. ठीक आहे, आपण तेवढं आपण ठीक आहे. मला महिलांना वेळागर सर्वे नंबर 39 मध्ये जे भूमिपूजन करण्यात आलं त्या नाही मला चर्चेत हस्तक्षेप करायचा. 1 मिनिट थांबा. मुद्दा भरकटता कामा नये. मुद्दा मॅडम मुद्दा भरकटता कामा नये. मी संधी देतोय जी, मला संधी द्यायची आहे. राहते सर, मी वेळाघरच्या शेजारीच राहते. आजगावची सरपंच आहे मी. ऐका मी काय सांगते ते तुम्ही नाही. 39 आहे ते वगळलेलं आहे. 39 वगळलेलं आहे आणि तिथलं लोकांना 60 कोटी रुपये, ऐका 60 कोटी रुपये त्या लोकांनी विकलेली होती, जमीन विकलेली होती त्या लोकांनी. 60 कोटीचा दीपक भाईंनी स्वतः बसून 60 कोटीवरती त्या लोकांच्या ज्या जमिनी होत्या त्या कमी किमतीला गेलेल्या होत्या त्याचा मोबदला म्हणून 60 कोटी परत 10 वर्षापूर्वी विकलेली जमीन परत 60 कोटी. हे दावे प्रतिदावे चालतील. मला 1 मिनिट आता मला महिलांना बोलतं करू द्या. ठीक आहे, तुमच्याच महिला बोलू देत नाहीत मला पुढचे मुद्दे घेऊ द्या. मला एक सांगा, आत्ताच्या स्थितीला ज्या वेळेला राजकारणाची परिस्थिती ही संघर्षाची आहे, दावे प्रतिदावे केले जात आहेत, ठीक आहे. एक मिनिट मला मुद्दा पुढे न्यायचा. आता बसा. ठीक आहे. बसा. मला मुद्दा पुढे न्यायचा आहे आणि मला त्या निमित्तानं जाणून घ्यायचं की विकास म्हणून जेव्हा चर्चा होते तेव्हा महिलांच्या विकासावरच बोलू तर द्या ना. थांबा जरा. आता ज्या वेळेला महिलांच्या मनामध्ये विकासाचं चित्र काय असतं, मला या निमित्तानं आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की प्राप्त स्थितीमध्ये विकासाच्या मुद्द्यावर ज्या वेळेला निवडणूक लढली जाते तेव्हा महिलांना विकास म्हणजे नक्की काय हवं असतं. दोघींकडूनही उत्तर हवी आहेत. वेळेची मर्यादा आहे आपल्याला. विकासाची मध्ये सगळीकडे लाईट, पाणी, रस्ते सगळीकडे झालेले आहे. दीपक भाईंनी अनेक, आता दोडा मार्गला तो JCPचा हे आहे, वेंगुर्ल्याला ब्रिज काढला आहे, सावंतवाडीमध्ये आपलं मार्केट चालू होत आहे. हे अशी अनेक आहेत. दीपक भाईंना विकास करायला तुम्ही हा विकास करा म्हणून सांगण्याची गरज नाही. ह्या आता विरोधकांकडे काही मुद्दा राहिलेला नाही. ते काहीतरी अशी खरपून काहीतरी सांगतायत. सांगा पण खरं बोला. सांगा पण खरं बोला. मी विकास म्हणतायत. हे लाईट पाणी म्हणजे विकास नव्हे. पहिली गोष्ट लाईट पाणी विकास नाही. विकास ऐका, लाईट पाणी म्हणतायत ना हे. चला त्याच्यावरच बोलूया. 1 मिनिट. लाईट पाणी म्हणतायत ना त्याच्यावरच बोलूया. आता दिवाळीच्या सणाला 4 दिवस लाईट होती का? दिवाळीच्या सणात यांनी लाईट घालवलेली होती. मग विकास म्हणताय ना तुम्ही. लाईट पाणी म्हणजे विकास. तुमच्या नजरेत लाईट पाणी म्हणजे विकास. तर 4 दिवस आता लाईट होती का? येऊन जाऊन राहत होती लाईट. दिवाळीच्या सणाला जर लाईट. पण यांनी एक उल्लेख केला आता दिवाळीच्या. ऐका यांनी एक असा उल्लेख केला की दिवाळीच्या सणाला लाईट गेली म्हणे. लाईटसाठी लक्षात घ्या, लाईट हा प्रश्न जो आहे तो महावितरणचा प्रश्न हा खूप दिवसापासून. दिवाळीला लाईट गेली की नाही? कोणी सांगितलं लाईट गेली? लाईट गेलेली नव्हती. काही भागा हे बघा सर, इथे पाऊस पडतो. पाऊस पडल्यानंतर झाडं तोडतात. ती पण काय दीपक भाई तोडतात का? जेव्हा पाऊस पडतो तेव्हा गावागावामध्ये रस्त्यामध्ये वादळ होतं. वादळ झालं की बंद पडते. मग ती बंद पडते त्याला पण दीपक भाई कसे काय जबाबदार असू शकतात? थोडक्यात वीज, पाणी, वादळ याला दीपक केसरकर जबाबदार नाहीये. नाहीत ना. जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते त्याला जबाबदार नाही. परंतु एक लक्षात ठेवा, तिथे आज तुम्हाला कदाचित माहिती नसेल दाखोरेसारखी गाव आहेत. या वेळेच्या
बिलकुल याच निमित्तानं आपण चर्चेला अंतिम टप्प्यामध्ये जातोय. मला पटकन वेळ मर्यादेमध्ये बोला. सांगतो साहेब सिंधुदुर्ग जिल्ह्यात एअरपोर्ट होतं, हे राणे साहेबांच्या आणि इथल्या नेत्यांच्या ह्याच्यातून हे होत होतं. या एअरपोर्टला ज्या काही विघातक शक्तींनी विरोध करून तो एअरपोर्ट घालवला. आमचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पूर्ण सत्यानाश या लोकांनी केला. आणि ही लोक बाहेर आपली शक्ती नसेल तर भारतीय लोकांना बोलवतात आणि विरोध करतात आणि प्रत्येक गोष्टीला विरोध करून जो सत्यानाश केला ना सिंधुदुर्ग जिल्हा या विरोधकांनी. मला या मुद्द्यावर बोलायचं होतं आणि धन्यवाद तुम्ही हा मुद्दा आणलात. कारण कोकणात येणारे प्रकल्प हे प्रत्येक वेळेला आंदोलनं करून हाणून पाडले जातात, पळवून लावले जातात किंवा विलंबित केले जातात. यानं कोकणातला रोजगार थांबतो, विकास म्हणजे त्यापेक्षा आर्थिक प्रगती थांबते. प्रवीणजी, इतके वर्ष कोकणाचं प्रतिनिधित्व करणारी माणसं कोकणामध्ये मोठा रोजगाराचा प्रकल्प का आणू शकली नाहीत? कोकणामध्ये जे इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीला काय कोकणी माणूस विरोध करतो अशातला भाग नाही. पण जर तुम्ही पोल्युशन करणारी इंडस्ट्री आणली, फळबागावर त्याचा परिणाम होणारी इंडस्ट्री आणली, जशी आता ती ह्याला जयगडचा प्रोजेक्ट आहे, अशा प्रोजेक्टना कोकणी माणूस विरोध करतो. पटकन उत्तर द्या. नाही, मुळात कसं आहे, हे प्रोजेक्ट तुम्ही बाजूला ठेवा. त्याने म्हटलं तसं विमानतळाच्या प्रोजेक्टला सुद्धा विरोध झाला. ते लांबचं राहिलं. तुम्ही रस्ते आता त्याचे हा जो आपला हायवे राहिला त्या हायवेच्या कामाला सुद्धा त्यांनी अडचणी निर्माण केलेल्या आहेत. नितेश राणे यांनी त्यावेळी त्याच्याबद्दल आंदोलन केलं होतं भाजपाच्या आमदारांनी. पटकन आपण आमच्या प्रतिनिधीकडे जातोय. आमचे सहकारी जगदीश देशमुख आहेत. जगदीश देशमुख यांना विनंती आहे त्यांनी एकदा सरळच लोकांना विचारावं की कोकणातला माणूस हा रोजगाराचा आणि विकासाचा विरोधक आहे की नाही. जगदीश, जेव्हा स्टेजवर ही चर्चा सुरू होते तेव्हा इथून खूप आवाज आणि हात वर होते. विकास कोकणामध्ये विकास झालाय की आणि कोकणाचा माणूस हा विकासाचा विरोधक आहे की विकासाच्या बाजूने आहे? कोकणात विकास झालेला नाही आहे. सर्व केलेला आहे भाजप आणि शिंदे गटाने, तो भकास केलेला आहे. आताच एक प्रश्न आहे, आंबोलीतील जो प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एका महिलेला बॅटरीच्या उजेडात प्रसूती करावी लागते. ही लांछनास्पद गोष्ट आहे आणि ह्याला जबाबदार भाजप आणि शिंदे सरकार आहे. तुम्हाला काय वाटतं? कोकणामध्ये विकास होतोय पण कोकणामध्ये जे प्रोजेक्ट येतात त्या प्रोजेक्टला सुद्धा विरोध होताना दिसतोय. नाही झालेला आहे, विकास झालेलाच नाही कोकणामध्ये. नाही झालेलं विकास काही नाही. विकास जरा फिरून बघा म्हणजे समजतं काय झालं. विकासाला विरोध नाहीच. कोकणामध्ये विकास झालाय? नाही झाला. कोकणामध्ये विकास झालेला नाही. तर कोकणामध्ये विकास झालेला नाही असं म्हणतात. इकडे सुद्धा काही तरुण वर्ग बसलेला आहे. तुम्हाला काय वाटतंय? कोकणात विकास झालेला आणि कोकणी जनता ही विकास आणि रोजगाराच्याच बाजूने आहे. कोकणात विकास झालेला आपण फिरून बघू शकता आणि रोजगार पर्यंत उपलब्ध होत आहे कोकणात. ठीक आहे, तुम्हाला बोलाय. हां, मला थोडक्यात तुम्हाला सांगायचं आहे की ह्यांनी आता मुद्दे उचलून धरले विकास आणि रोजगार. आता मी तुम्हाला सांगतो, आडाळी MIDC, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, रेल्वे टर्मिनस, मोनोरेल, हे त्याच्यानंतर आंबोलीचा रोपवे, नरेंद्र डोंगराखालती मत्स्यालय, असे अनेक भूमिपूजनं झाली. निवडणुकीच्या तोंडावर भूमिपूजनं करायची, लोकांची दिशाभूल करायची, मतं मिळवायची. विकास शून्य. आता मी ओपन चॅनल देतो, इकडे गन माईक घ्या, तुम्ही कॅमेरा घ्या. आत्मेश्वर तळीपासून तुम्हाला कळसुलकर शाळेपर्यंत. ठीक आहे. या चर्चेला वेळेची मर्यादा आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. मला पटकन अगदी इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला एका शब्दात उत्तर हवं आहे की तुम्हाला लोक मतदान करतील तर कोणत्या मुद्द्यावर? एक मुद्दा पटकन सांगायचा. काँग्रेस, विकास या मुद्द्यावर. भाकरी आता करपलेली आहे, त्याच्यामुळे भाकरी परतली जाणार आणि या मतदारसंघामध्ये परिवर्तन निश्चित होणार. भाजप, विविध कल्याणकारी योजना आणि झालेला विकास या मुद्द्यावर आम्हाला पूर्णपणे बहुमत मिळेल. 100% मी माझ्या सहकाऱ्यांशी सहमत आहे. विकासात्मक बाजू आणि ज्या काही योजना महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या आहेत त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आणि महिला कोणत्या मुद्द्यावर मतदान करतील? महिला विकास आणि व्यक्ती जे महायुतीच्या बाजूने मतदान करते. आपलं काम विकास तर काय झालेलाच नाही आहे. कारण सगळा युवा वर्ग जो आहे तो पूर्ण सगळा गोव्यात नोकरीसाठी जातो. त्याच्यानंतर मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल हे इथे किती वर्ष होणार होतं ते झालेलं नाही. कोणत्या मुद्द्यावर मतदान होईल? आज जो मुद्दा आहे ना त्याच्याच मुद्द्यावर मी सांगते तुम्हाला की ह्या फक्त आमच्या पक्षाचं म्हणशाल तर व्यक्ती बघून मतदान होणार आहे. ठीक आहे, धन्यवाद. आपली प्रतिक्रिया. खरं म्हणजे विकासाची जी संकल्पना आहे त्यावर अधिक बोलता आलं असतं, परंतु विरोधक जे आत्ताच्या घडीला आहेत, जे म्हणतात स्वतः विकास केलेला आहे, त्यांच्याबद्दल विकासाच्या ज्या संकल्पना आहेत त्या फार वेगळ्या आहेत. आमच्या मला एवढंच सांगायचं आहे, यावेळी 100% एक वाक्य नक्की होईल,
बदल हवा, आमदार नवा. ठीक आहे, आमदार नवा म्हणतात. साहेब, या मतदारसंघाचा विचार केला तर ह्यावेळी फक्त रोजगार आणि आरोग्य या 2 इश्यूजवरच लोक मतदान करतील. बिलकुल, धन्यवाद. आपण सर्व मंडळी या निमित्तानं या चर्चेमध्ये सहभागी झालात. सावंतवाडीतून महाराष्ट्राचा रणसंग्राम ही विशेष पेशकश जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर आपण पाहिली. या निमित्तानं आम्ही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जातोय, तिथून जाणून घेतोय की काय यावेळच्या मतदारांची मनं आहेत, मतं आहेत आणि त्यांची नाडी नक्की कशा प्रकारे कोणत्या दृष्टीनं पुढे जातीये. या कार्यक्रमात तूर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.